ठीक आहे. आत्ताच्या मॉड्यूलमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की केमिकल इक्वेशन जे आपण मांडायचं असतं, लिहायचं असतं, तर ते कसं लिहायचं असतं. शेवटच्या मॉड्यूलमध्ये हे आपण समजून घेतलं की केमिकल इक्वेशन म्हणायचं कशाला, केमिकल इक्वेशन मध्ये असतं कोण, लेफ्ट हँड साईडला कोण असतं, राईट हँड साईडला कोण असतं. लेफ्ट हँड साईडला जे असतात ते कोण झाले, ज्यांच्यात रिॲक्शन घडती ते कोण, रिॲक्टंट. जो तयार होतो नवीन सबस्टन्स तो कुठल्या साईडला लिहितो आपण, राईट हँड साईडला, त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट. मध्ये काय लिहिलेलं असतो आपण, ॲरो. आता मुद्दा काय आहे, ज्यावेळेस आपण केमिकल इक्वेशन मांडतो, वर्ड इक्वेशन आणि केमिकल इक्वेशन हे दोन शब्द तुमच्या ओळखीचे ऑलरेडी झालेले आहेत. हे जे केमिकल इक्वेशन मांडतो आपण, लिहित असतो, त्यावेळेस काही रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. सो स्टेप्स इन्व्हॉल्ड इन रायटिंग केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन लिहित असताना काही स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. त्या स्टेप्स कोणत्या? पहिली स्टेप, रिॲक्टंट कुठल्या साईडला असतात, कुठली साईड, आपली डावी बाजू रिॲक्टंट साईड, उजवी बाजू प्रोडक्ट साईड. सो रिॲक्टंट साईड ही कुठल्या बाजूला असणार आहे, लेफ्ट हँड साईडला. प्रोडक्ट कुठल्या बाजूला असणार आहे, राईट हँड साईडला. हे उदाहरण आपण घेतलं होतं. इथे रिॲक्शन कोणाकोणामध्ये घडते, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. हे कोण झाले, रिॲक्टंट. जो तयार झाला तो जो आपण कुठल्या साईडला लिहिलाय, राईट साईडला, तो कोण आहे, प्रोडक्ट. हे झाले रिॲक्टंट, हा झाला प्रोडक्ट. आता रिॲक्टंट एकापेक्षा जास्त आहेत, इथं दोन आहेत. आता या रिॲक्शन मध्ये समोर घेतलेल्या उदाहरणात योगायोगाने एकच प्रोडक्ट आहेत. असं नाही की प्रत्येक वेळेस एकच प्रोडक्ट तयार होणार आहे, एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होऊ शकतात. मग हा प्रश्न आहे, एकापेक्षा जास्त रिॲक्टंट असतील आणि एकापेक्षा जास्त प्रोडक्ट असतील तर ते आपण कसे दाखवणार आहोत. सो पहिली स्टेप जी आपली आहे, रिॲक्टंट कुठल्या साईडला लिहायचे आणि प्रोडक्ट कुठल्या साईडला लिहायचे. रिॲक्टंट कुठल्या साईडला लिहितोय आपण, लेफ्ट हँड साईडला, आणि प्रोडक्ट्स आर रिटन ऑन दी राईट साईड. रिॲक्टंट्स आर रिटन, रूल्स पाहतोय ना आपण, स्टेप्स पाहतोय. सो रिॲक्टंट्स आर रिटन ऑन दी लेफ्ट हँड साइड ऑफ द इक्वेशन, whereas products are written on the right hand side of the equation. समजलेलं आहे. आता इथे पाहिलं आपण, रिॲक्टंट लेफ्ट हँड साइडला लिहिली, प्रोडक्ट राईट हँड साइडला लिहिली. इथे मगाशी पण समजून सांगितलं, आताही आता आपण पाहतोय, हे कोण आहेत, रिॲक्टंट, हे कोण आहेत, प्रोडक्ट. रिॲक्शनची दिशा आपल्याला कळावी, म्हणजे रिॲक्टंट कोण आहेत, प्रोडक्ट कोण आहेत, हे आपल्याला कळावं. याच्यासाठी आपण कशाचा वापर करतो, ॲरोचा वापर करतो. ॲरो आपल्याला काय दाखवतो, रिॲक्शनची दिशा दाखवतो. ॲरो आपल्याला सांगतं की रिॲक्टंट कोण आहे आणि प्रोडक्ट कोण आहे. ॲरो आपल्याला सांगतो की रिॲक्शन कोणामध्ये झाली आणि आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळालाय. सो रिॲक्टंट अँड प्रोडक्ट सेपरेट केलेले असतात बाय अँड ॲरो, आणि हा ॲरो इज ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम रिॲक्टंट टू प्रोडक्ट. इट गिव्स इन्फॉर्मेशन, डिटेल्स अबाउट दी डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. तो कशाबद्दल माहिती देत असतो आपल्याला, डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. सो हा जो ॲरो आहे हा क्लिअर कट इंडिकेशन देतो आपल्याला की ही जे आहेत, हे जे आहेत दोघं, हे कोण आहेत, रिॲक्टंट, आणि हा कोण आहे, प्रोडक्ट. रिॲक्शन आपल्या बरोबर बोलते, केमिकल इक्वेशन आपल्याबरोबर बोलत असतं, आपल्याला इन्फॉर्मेशन देत असतं, आपल्याला ती वाचता आली पाहिजे. तिसरी गोष्ट, इथे रिॲक्टंट किती आहेत, दोन, एकापेक्षा जास्त. तर योगायोगाने इथे एकच आहे प्रोडक्ट, पण तो एकापेक्षा जास्त असू शकतात. ज्या वेळेस एकापेक्षा जास्त रिॲक्टंट किंवा एकापेक्षा जास्त प्रोडक्ट असतील, अर्थात अनेक रिॲक्टंट आणि अनेक प्रोडक्ट असतील, त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय दाखवायचं, प्लस साइन. काय दाखवायचं, प्लस साइन. आपण काय पाहतोय, स्टेप्स इन्व्हॉल्ड इन रायटिंग केमिकल इक्वेशन. त्यात ही स्टेप खूप महत्वाची आहे. व्हेनेवर देअर आर मोर दॅन वन रिॲक्टंट और मोर दॅन वन प्रोडक्ट्स, प्लस साइन इज गिव्हन बिटवीन देम. त्यांच्यामध्ये आपल्याला काय द्यायचंय, प्लस साइन द्यायचं आहे. टू और मोर रिॲक्टंट और प्रोडक्ट आर सेपरेटेड बाय कुठलं साइन, प्लस साइन. दोन किंवा दोनापेक्षा जास्त रिॲक्टंट असतील, दोन किंवा दोनापेक्षा जास्त प्रोडक्ट असतील, तर त्यांच्यामध्ये आपल्याला काय द्यायचंय, प्लस साइन द्यायचं आहे. पुढे एखादी रिॲक्शन घडते, त्यावेळेस त्या रिॲक्शन साठीची कंडिशन असते की अंडर एवढं एवढं प्रेशर ही रिॲक्शन झाली, एवढ्या एवढ्या टेम्परेचरला ही रिॲक्शन झाली. रिॲक्शनला हीट द्या आणि टेम्परेचर 100 केल्विन करा. आता 100 केल्विन चुकीचा शब्द प्रयोग करतो मी, 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 373 केल्विन करा. थोडक्यात काय, किंवा एखादा कॅटॅलिस्ट वापरला असेल. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, नववीत पाहिले तुम्ही, द सबस्टन्स विच ऍक्च्युअली डज नॉट टेक पार्ट इन द रिॲक्शन बट स्पीड्स अप द रिॲक्शन, इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. जो रिॲक्शनचा रिॲक्शनचा जो रेट आहे, रिॲक्शन घडण्याचा जो वेग आहे तो वाढवतो, प्रत्यक्षात रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही. हे नववीचं सांगायला लागलो मी तुम्हाला. मग एखादा कॅटॅलिस्ट वापरतो आपण, तो कॅटॅलिस्ट इथं लिहिला जातो.
म्हणजे ज्या कंडिशनचा वापर, ज्या कंडिशन मध्ये ती रिॲक्शन घडत असेल त्या ते जे काय असेल ते ॲरोच्या वर आपल्याला लिहायचं असतं. सो कंडिशन्स आर मेन्शन अबव दी ॲरो. सर खाली लिहिलं तरी चालतं का? चालतं. ॲरोवर तुम्हाला कंडिशन्स लिहायच्या आहेत. आयडियली ॲरोवर लिहिणं अपेक्षित असतं. कधी कधी एकापेक्षा जास्त कंडिशन्स असतात, मग त्या वर खाली आपण असं लिहू शकतो. आता या रिॲक्शन मध्ये हीट दिलेली आहे. हे दाखवलंय, कशाने दाखवलंय? ह्या ट्रायंगलने, डेल्टा साइन म्हणतात त्याला, त्याच्या साइनने ते दाखवलेलं आहे. डॅश डॅश ऑफ द रिएक्टंट अँड प्रोडक्ट टू मेक रिएक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह. काय लिहिलं पाहिजे? हा मॅग्नेशियम घेताना कसा घेतलाय? सॉलिड घेतलाय. ऑक्सिजन कसा घेतलाय? गॅसियस फॉर्म मध्ये घेतलाय. मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालाय, तो कशामध्ये झालाय? सॉलिड स्टेट मध्ये. तर ह्या काय झाल्या? सॉलिड, गॅस, सॉलिड, ह्या काय झाल्या? त्यांच्या फिजिकल स्टेट. शक्य झालं तर रिएक्शन मध्ये त्यांच्या फिजिकल स्टेट पण लिहा, त्याने इक्वेशन अजून इन्फॉर्मेटिव्ह बनतं, आपल्याला रिएक्शन बद्दलची अजून माहिती मिळते. सो फिजिकल स्टेट्स ऑफ द रिएक्टंट अँड प्रोडक्ट आर रिटन टू मेक रिएक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह. आपण हे मेन्शन करतोय. कोण कोण? हे तर सांगितलंच आपण सुरुवातीला, रिएक्टंट कोण आहेत, प्रोडक्ट कोण आहे, रिएक्टंट कुठून कुठे घडते, रिएक्शनची कंडिशन काय आहे. पण जे रिएक्टंट घेतलेत ते कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये घेतलेत हे देखील आपण जर ते मेन्शन केलं तर ते अजून जास्त माहिती देणारं ठरतं. इक्वेशन अधिक जास्त माहिती आपल्याला देत असतं. सो एकदा रिवाइज करूया. स्टेप्स इन्व्हॉल्ड इन रायटिंग केमिकल इक्वेशन. रिएक्टंट कुठल्या साईडला लिहिले जातात? रिएक्टंट्स आर रिटन ऑन दी लेफ्ट हँड साइड ऑफ द इक्वेशन and products are written on the right hand side of the equation. रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये काय दिला जातो? एक ॲरो दिला जातो. तो ॲरो आपल्याला रिएक्शनची डायरेक्शन दाखवतो. लेफ्ट हँड साइडला जे असतात ते असतात रिएक्टंट, राईट हँड साइडला असतात ते प्रोडक्ट. रिएक्टंट्स आर प्रोडक्ट्स आर सेपरेट. रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स आर सेपरेटेड बाय ॲरो. चलो, जर रिएक्टंट आणि प्रोडक्ट दोन किंवा दोनापेक्षा जास्त असतील तर मध्ये काय येणार आहे? साइन येणार आहे, प्लस साइन येणार आहे. टू ऑर मोर रिएक्टंट ऑर प्रोडक्ट आर सेपरेटेड बाय प्लस साइन. रिएक्शन एखाद्या स्पेसिफिक कंडिशनला घडत असेल तर ती कंडिशन ॲरोच्या वर मेन्शन केलेली असते, लिहिलेली असते. कंडिशन्स आर मेन्शन ऑन दी ॲरो. ॲरोच्या वर इथे दाखवलेलं आहे. इथे हीट दिलेली आहे तर दाखवलं. मी मगाशी सांगितलं कॅटॅलिस्ट असेल तर कॅटॅलिस्ट, एखाद्या टेम्परेचरला रिएक्शन घडत असेल विशिष्ट टेम्परेचरला तर ते सांगितलं जातं. एखादा रिएजंट वापरला जात असेल, इन प्रेझेन्स ऑफ दॅट रिएजंट जर ही रिएक्शन घडत असेल तर त्याचा उल्लेख केला जातो. या पद्धतीने रिएक्शन जे आपली झालेली आहे त्याच्यातलं जे केमिकल इक्वेशन आहे जे आपल्याबरोबर बोलतंय ते जास्त इन्फॉर्मेटिव्ह करायचं असेल तर फिजिकल स्टेट ज्या आहेत त्या देखील आपल्याला रिएक्टंटच्या आणि प्रोडक्टच्या मेन्शन करायच्या आहेत. सो फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट आर मेन्शन. त्याने काय होतं? इक्वेशन बिकम्स मोर इन्फॉर्मेटिव्ह. लक्षात येते? सो फिजिकल स्टेट बद्दल सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. सो आत्ता या शेवटच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण काय समजून घेण्याचा प्रयत्न केला? केमिकल इक्वेशन कसं लिहायचं असतं. व्हॉट आर दी स्टेप्स इन्व्हॉल्ड इन रायटिंग केमिकल इक्वेशन. समजलेलं आहे? काही शंका? ठीक, थँक्यू.